इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। भाजप गटनेते अभिजित करंजोळे पाटील यांच्या नेतृत्वात भाजपच्या अनेक नगरसेवकांचे अंबरनाथच्या कचरा उचलणाऱ्या ठेकेदाराच्या गाडीची तथा वजन काट्याबाबतच्या तथा इतर नियमावलीच्या अनुषंगाने समीक्षा। नगरसेवक पवन वाळेकर, विश्वजित करंजोळे पाटील, महेश फुलरे, प्रकाश वाळुंज, बबलू सिंग, आतिश पाटील, सुनील वाघे, नगरसेविका स्वाती आतिश पाटील, सचिन गुंजाळ, नितीन गुंजाळ, आकाश वाळेकर, किशोर सोरखादे, चंद्रकांत गांगुर्डे आदी भाजप कार्यकर्त्यांची विशेष उपस्थिती। भाजप गटनेते अभिजित करंजोळे पाटील तथा पवन वाळेकर यांच्या माध्यमातून कचरा उचलणाऱ्या ठेकेदाराची समीक्षा करत वजनाबाबतची असलेली तफावत तथा सुरक्षिततेबाबतच्या अनेक नियमांची पायमल्ली केल्याचा घणाघाती आरोप, तसेच वजनात आलेल्या फरकाच्या अनुषंगाने कचरा उचलणारे टेंडर म्हणजे गत अनेक वर्षांपासून भ्रष्टाचाराचे कोरण असल्याची गंभीर प्रतिक्रिया, तसेच पुढील महिनाभर सदर वजन काट्यावर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्त्यांच्या माध्यमातून अंबरनाथच्या कचरा उचलण्याचे टेंडर दिलेल्या समीक्षा कंपन्यांच्या सर्व गाड्यांचे वजन तथा इतर नियमावलींच्या अनुषंगाने काटेकोर सर्वेक्षण करणार। भाजप गटनेते अभिजित करंजोळे पाटील यांची घोषणा, तसेच सदर गंभीर प्रकरणाबाबत नगरपालिका अधिकारी कर्मचारी यांचे साटेलोटे असून आर्थिक हितसंबंधातून सदर प्रक्रिया सुरूच असल्याचा गंभीर आरोप देखील भाजप गटनेते अभिजित करंजोळे पाटील यांच्या माध्यमातून स्पष्ट, तसेच सदर बाबत मुख्याधिकाऱ्यांकडे तथा नगराध्यक्षांकडे तक्रार करीत सदर प्रकरणाची सखोल चौकशी लावत सदर कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्याबाबतची देखील मागणी करणार। अभिजित करंजोळे पाटील यांची उद्विग्न प्रतिक्रिया। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टाइम्स न्यूज। परंतु आरोग्याच्या ह्या घनकचरा व्यवस्थापनच्या विषय घेऊन जवळपास टनाला 2000 रुपयेचा दर लावून हे असे दिवसाला 4 ते 5 वेळा ट्रिप केले जातात। जवळपास दिवसाला 4 ते 5 लाखाचं असं नुकसान नगरपालिकेचं केलं जात आहे। हे आरोग्य अधिकारी इकडे तुम्ही पहा, तो काय कचरा आहे का? तो नाल्यातला गाळ आहे, परंतु त्या गाळला कचऱ्याचा दर देऊन कुठंतरी खूप मोठा भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देण्याचं काम होत आहे। इकडं आज आरोग्य अधिकारींना देखील घेऊन आलोय आम्ही, त्याला दाखवतोय। आज खरं तर समीक्षा नामक कंपनीचे स्वतःचे डंपर JCB हवे होते, ते डंपर सुद्धा कोणत्या तरी प्रायव्हेट कंपनीचे, त्याचं काय भरपूर गाड्या आम्ही पाहिल्या, त्याचा इन्शुरन्स देखील नाहीये। आणि हे सर्व काय असताना अधिकारी जर का गप असतील तर कुठंतरी या सर्व भ्रष्टाचारामध्ये किंवा हे बाजारामध्ये कुठंतरी अधिकाऱ्यांचे हात पण मलिन आहेत असं काहीतरी आम्हाला इकडे संशय होतोय। कुठं कोणत्याच प्रकारचं गमबूट नाही, ड्रेस कोड नाही, तर अधिकाऱ्यांनी याच्यावरती लवकरात लवकर कारवाई करावी। हे जर अटक करणार तर आम्ही पण करणार ना। भ्रष्टाचार स्वतः करतात आणि आमच्यावरती ॲलिगेशन करणार आपल्या अध्यक्षावरती, हे चालणार का? हा मग आहे ना, आम्ही उडाला आहे ना त्याच्यावरती। ये मतलब कौन बोला वजन डालने को? ये उत्तम सर नगर पालिका क्या बोला वो, कितना वजन डालने का? 10,490 वजन गाड़ी लगा नहीं था, गाड़ी का वजन नहीं किया गया। खाली गाड़ी जैसे आती थी तो डायरेक्ट माइनस कर दिया जाता है 10,490। वो लोग बोले इतना ही है, और मेरे को भी नहीं मालूम का कितना है, तो अभी मेरे को भी मैं देख रहा हूँ कि 800 दिख रहा है। ओके आता काय झालं, आता याच्या टायमाला MT गाडी दाखवली होती 1547, 10 टन 490, आणि आता त्याला दाखवली MT गाडी 10 टन 840। बोला तर एका गाडी माग 320 किलो जास्ती चाललाय कचरा, आणि 40 किलो ते 40 किलो ते म्हणजे 360 किलो एक गाडी माग वजन यांचं जास्ती। मग ही जनतेची लूट नाहीये का? याच्यासाठी आवाज पवन वाळेकर यांनी उचललेला आहे कचऱ्याच्या विरोधात। गेल्या 2023 पासून समीक्षा नामक कंपनीला अंबरनाथ शहराचा कचरा संकलित करण्याचा कॉन्ट्रॅक्ट त्या ठिकाणी दिला होता। जवळपास हीच कंपनी 2017 पासून अंबरनाथमध्ये काम करते। 23ला नवीन टेंडर पण त्यांनाच देण्यात आलं। आज समीक्षा 7 ते 8 वर्षापासून काम करत असताना सुद्धा नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये जवळपास 210हून अधिक कचरा कोंडी आज पण अस्तित्वात आहेत। आणि एवढंच नाही तर जेव्हा आम्ही याच्या सखोल चौकशी करायचा विषय केला तर एकतर या टेंडरमध्ये कुठंतरी तरतूद आहे की वजन काटा हा स्वतः नगरपालिकेच्या मालकीचा असावा। आम्ही जेव्हा सर्वात पहिली GB घेतली, पहिली GB मध्ये 15 लाख रुपये नगरपालिकेच्या वजन काट्यासाठी मंजूर देखील करून घेतले, परंतु आज 7वा महिना म्हणजे जवळपास 4 महिने होऊन सुद्धा नगरपालिकेने तो वजन काटा लावला नाही। म्हणजे आम्हाला हे कळत नाही की ह्या सगळ्याच्या मागं कोणती अदृश्य शक्ती काम करते की नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना काम करण्याशी थांबवलं जात आहे। आपण पाहू शकता की इकडे हे डंपरनी जो नाल्यातला गाळ आहे
तो आणला जातो आणि याला वजन करून याला कचऱ्यामध्ये याची मोजणी केली जाते. ते जवळपास बदलापूरसारखा शहराचा कचरा दिवसाला आहे 100 टन. आणि अंबरनाथमध्ये असं काय घडतं की अंबरनाथमध्ये 170 टन जमा होतो. म्हणजे लक्षात घ्या, जवळपास 70 टन अधिक कचरा हा बदलापूरपेक्षा अंबरनाथमध्ये जास्त जमा केला जातोय. आणि होऊन सुद्धा अंबरनाथ शहरांमधील मुख्य रस्त्यांवर कचरा दिसतो आपल्याला. असं असताना कुठंतरी खूप भ्रष्टाचार, इकडे भ्रष्टाचाराचा वास या ठिकाणी येतोय. आपण मागं पाहू शकता, समीक्षाचे डंपर असणं अनिवार्य होतं, गरजेचं होतं. कोणती तरी इतर कंपनीचे डंपर वापरले जातात. ते प्रायव्हेट काट्यावर या ठिकाणी वजन केलं जात आहे. त्याला विचारलं याची एमटी गाडीचं वेट होतो का? बोलतो नाही, मला जो वजन सांगतात मी तोच एमटीला वेट पकडतो. म्हणजे खूप मोठं भ्रष्टाचार होतोय. जवळपास 500 किलोचा फरक, म्हणजे अर्धा टनाचा फरक प्रत्येक गाडी मागं त्या ठिकाणी येतोय. ते दिवसाला लक्षात घ्या 50-60 टन अशीच त्या ठिकाणी मोजणी काउंट वाढवला जात आहे. खूप मोठा गोंधळ आज भारतीय जनता पार्टीच्या सर्व नगरसेवकांनी लक्षात घेतलं आणि आम्ही थेट या ठिकाणी आलो. आम्ही संपूर्ण या आरोग्य अधिकाऱ्यांना देखील बोलून घेतलं, त्यांना देखील दाखवलं की तुम्ही जर का नाल्यातला गाळ इकडे आणून कचऱ्यामध्ये मोजत असतील ते अंबरनाथकरांच्या पैशाची खूप मोठी लूट होते. आणि याच्याकरता अंबरनाथकरांचे आम्ही भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक स्वस्त बसणार नाही. साहेब, आपल्याला वाटतं का यामध्ये अंबरनाथ नगर परिषदेचे अधिकारी पाठबळ यांना देत आहेत म्हणून? लक्षात घ्या, तुमच्यासोबत आज तुम्ही पण आहोत. शहरमध्ये आपण फिरतो. शहरात आज देखील 210 कचराकुंडी आपल्याला अस्तित्वात दिसतात. मुख्यतः हा कॉन्ट्रॅक्ट जेव्हा 2017ला नवीन तरतूद करण्यात आली, कचराकुंडी मुक्त शहर या अनुषंगाने केलं होतं. परंतु पुढं एक सुद्धा कचराकुंडी कमी झाली नाही. उलट कचरा ह्या शहरामध्ये वाढला. आणि त्याच्यावरती जर का कोणी अंकुश आणू शकत नसेल तर पुढं तरी अधिकारी ह्या संपूर्ण ठेकेदार सोबत मिळून त्या अंबरनाथ शहरातल्या जनतेच्या घामाच्या कष्टाच्या पैशाची लूट करताय हे असं बोलायला कोणत्याच प्रकारचं आपल्याला दोमत राहणार. कामगारांची सुरक्षा वाऱ्यावर दिसते. पाहू शकता ना आपण की त्या कामगारांकडे कुठं गमबूट नव्हते की कोणत्याच प्रकारचे ग्लव्स नव्हते की कोणत्याच प्रकारचे यंत्रणा नव्हते. बिचारा रेनकोट नाही, काही नाही, हाताने सर्व काम करतोय, बिना बुटाचं काम करतोय. म्हणजे एखादा काही मोठी घटना घडली तर मोठं काहीतरी त्या बिचाराला, म्हणजे भविष्यामध्ये आज जर आपल्याला वाटत असेल की त्याला काय येतो तो काम करतोय बिंदास, परंतु भविष्यामध्ये खूप मोठी त्याला काहीतरी एक आरोग्याचा विषय होऊ शकतो. आणि ह्या सर्व गोष्टींना लक्षात घेत जर का आरोग्य अधिकारी आणि नगरपालिका जर का कुठंतरी गप्प असेल तर मी जसं पहिले म्हणालो की ह्या सर्व भ्रष्टाचारामध्ये, या संपूर्ण गडबडीमध्ये कुठं अधिकाऱ्यांचा हात आहे का, की अधिकाऱ्यांचं त्याच्यामध्ये कुठं साकड आहे का, हे कुठंतरी विचार करायला आपल्याला लावणं. तर आपण जर का ते RTOच्या ॲप्लिकेशनवर जर का पाहिलं तर अनेक गाड्यांचे इन्शुरन्स एक्सपायर झालेले आहेत. आणि हे सगळं काही बघायची जबाबदारी ते नगरसेवक नाही तर अधिकाऱ्यांची आहे. पण आज त्यांचं काम पण आम्हाला करावं लागतं का? ते अधिकारी काम नाही करत आहेत. आणि हे का काम नाही करत आहेत हे प्रश्न देखील त्यांना विचारलं पाहिजे. मी आज अंबरनाथकर विचार करतोय की कोणता तरी एक अदृश्य शक्ती त्यांच्या मागं आहे. पुढं तरी कोणत्या अधिकाऱ्यांनी यांच्या विरुद्ध बोलायला चालू केलं तर पुढं तरी त्यांच्या विरुद्ध काहीतरी कट रचला जातो, त्याला धमकी दिली जाते. त्या नगरपालिकामध्ये 50-50 बॉडीगार्ड घेऊन फिरलं जातं आणि कुठंतरी दहशतीचं वातावरण केलं जातं. आम्ही निवडणुकीत त्यावेळेस पण म्हणालो होतो की अंबरनाथला भ्रष्टाचार आणि भयमुक्त करून राहणार. तर हे भारतीय जनता पार्टीचं जे ब्रीद वाक्य आहे आम्ही ते घालवणार नाही. आम्ही ते निश्चित अंबरनाथ शहराला भयमुक्त भ्रष्टाचार मुक्त करूनच राहणार आहोत. साहेब, निर्माणची पायमल्ली होती असे आपण म्हणते, मग याबाबत आपण मुख्य अधिकाऱ्यांकडे याबाबत काही तक्रार वगैरे काय करणार होता? अधिकाऱ्यांकडे पण केली आहे. मी तर स्वतः सभागृहामध्ये GB असताना याचा उल्लेख केला आहे की गेल्या 7 वर्षापासून जर का एकच कंपनी काम करत असताना 210 कचराकुंडी आपण घालू शकलो नाही या शहरातनं, या कचराकुंडींना हद्दपार करू शकलो नाही, तर अशा कॉन्ट्रॅक्टरला आपण का कोणत्याच प्रकारची कारवाई करत नाही? तर मी तेच सांगतो तुम्हाला, कोणती तरी एक अदृश्य शक्ती याच्या पाठी आहे. ती अदृश्य शक्ती कायम प्रयत्न करते अंबरनाथ शहरामध्ये दहशतीचं वातावरण निर्माण करण्याकरता. पुढं तरी अधिकारी कोणता त्या ठिकाणी कारवाई करायला प्रयत्न केला तर अधिकारीला घाबरायचा प्रयत्न केला जातो, सिस्टमला घाबरायचा प्रयत्न केला जातो. परंतु या सगळ्या गोष्टीला भारतीय जनता पार्टी घाबरणार नाही. भारतीय जनता पार्टी ही अंबरनाथ शहराच्या हितासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील ते आम्ही त्या ठिकाणी करू. की अंबरनाथ शहरामध्ये प्रत्येक हे आपला रक्तरंजित हा इतिहास आहे, परंतु याला देखील आम्ही घाबरणार नाही. या शिवसेनेच्या एका नगरसेवकाने तर मुख्य सभागृहामध्ये म्हणाले, त्यांनी ते नावं घेतले कोणत्या वर्षी कोणत्या नगरसेवकाची हत्या झाली, जो भ्रष्टाचाराच्या विरुद्ध बोलला. म्हणजे मी त्या नगरसेवकाला विचारतो हे बोलायचं कारण काय होतं? कोणाला उद्देशून हे बोललं जात होतं का कोणाला घाबरवण्याकरता बोललं जात होतं? म्हणून मी तुम्हाला सांगतो या सर्व गोष्टींना आम्ही भीक घालत नाही. अंबरनाथ शहराला भ्रष्टाचार मुक्त भयमुक्त आम्ही करूनच राहू. ज्या अधिकाऱ्यांनी पाठबळ दिलेला आहे त्यांची काही निलंबनाची मागणी तुम्ही करणार आहात का? आम्ही
सन्माननीय मुख्याधिकारी सन्माननीय नगराध्यक्ष महोदयांकडे ही मागणी केली आहे. आज तर पुरावे देखील त्या ठिकाणी आम्ही समोर आणले, जनतेच्या समोर देखील आणलेत आणि नक्कीच कारवाई झाली आणि कारवाई नाही झाली तर त्या ठिकाणी आम्ही आंदोलनाची पवित्र देखील त्या ठिकाणी गेलो. या 2026ला नवीन बॉडी आल्याच्या नंतर स्पेशल आरोग्याची चर्चा करण्याकरता एक बैठक बोलवण्यात आली होती. कुठंतरी ती बैठक पूर्ण होऊन द्यायची नव्हती म्हणून एक 22 व्यक्ती त्या ठिकाणी गोंधळ घातला आणि त्या ठिकाणी त्यांनी संपूर्ण लोकांची दिशाभूल केली आणि ती सभा त्या ठिकाणी तहकूब करावा लागली. परंतु मी आज तुम्हाला सांगतो की ही जी अंबरनाथकराची लूट होते याच्याकरता आम्ही त्या ठिकाणी सामोरं जाणार आहे. सर्व गोष्टीला आम्ही तुडून लावणार आहे भ्रष्टाचाराला आणि हे सर्व काही करत असताना आमची मागणी आहे सखोल चौकशी होऊन या संपूर्ण प्रकरणाचं ऑडिट व्हावं. तर ऑडिट झाल्याशिवाय कळणार नाही. जवळपास सांगितलं जातं की 80 ते 100 गाड्या ह्या समिक्षा कंपनीच्या पाहिजे शहरामध्ये दिसत नाही आणि होत्या तर आज सुद्धा आपल्याला 210 कचरा कुंडीतलं शहर का मुक्त झालं नाही हा प्रश्न मी त्या ठिकाणी अधिकारी आणि त्या ठेकेदाराला विचारतो. म्हणून आम्ही प्रामुख्याने मागणी करतोय की सभागृहामध्ये जेव्हा आम्ही स्पेशल मीटिंग याच्याकरता लावली होती फक्त आरोग्याची चर्चा करण्याकरता तेव्हा ह्या लोकांनी ती मीटिंग उधळून लावली ती मीटिंग. परंतु आज आम्ही त्या ठिकाणी मुख्य अधिकारी आणि नगराध्यक्ष महोदयांकडे मागणी करतोय की या समीक्षा नामक कंपनीला जे कॉन्ट्रॅक्ट दिलं आहे त्याची संपूर्ण 2017पासून जे काम चालू आहे संपूर्ण ऑडिट त्या ठिकाणी झालं पाहिजे. कारण जेव्हा नगरपालिकेची कचरा मोजण्याकरता वेट वेरिंगची मशीनच नव्हती तर आपण दिवसाला 170 टन हे कोणाच्या आधारे करतो या प्रायव्हेट कंपनीच्या ज्याच्या हे जे ऑपरेटर आहे त्यांनी सांगितलं की जे सांगतात आम्ही त्या ठिकाणी लगेच ते वजन लिहितो. म्हणजे हा किती मोठा भ्रष्टाचार होतोय हे सर्वांनी विचार केला पाहिजे आणि भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आम्ही गप्प बसणार नाही. आज आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नगरसेवकांनी हा जो कचऱ्याचा सगळं जो करप्शन चालतो आहे आधीची आम्ही पाहणी केली आणि ते सगळे आम्ही शोधून काढलं. त्याच्यात सगळा मातीचा गाळ हा वजन केला जातो आहे तिथे. मी सर्व नगरसेवकांना म्हणजे आमचे मित्रपक्षाचे जे नगरसेवक आहेत शिवसेनेचे देखील त्यांच्याही मनात इच्छा आहे की हा कचऱ्याचा जो होळ आहे हा खूप मोठ्या प्रमाणात आहे तर कुठेतरी याच्यावर कारवाई करा आणि हा कॉन्ट्रॅक्टर जो आहे याला ब्लॅकलिस्ट करा अशी आमची मागणी असेल आणि आम्ही त्यांनाही सांगतो की तुम्ही देखील याला करा. मेरा नाम शिवन सिंह है और यहाँ पे सभी गाड़ियाँ आती है, वजन होता है, जो भी खाली गाड़ी रहती है उसको माइनस करके गाड़ी रिटर्न चली जाती है. मेरा काम सिर्फ गाड़ी काटा करने का है. जो भी वजन सामने वाले बोलेंगे सर लोग वो वजन खाली गाड़ी पे मुझे डालना पड़ता है. हाँ, बस यही है. कौन बोलता है? उत्तम नगर पालिका के कर्मचारी. क्या बोलते हैं? कि क्या बोलते नहीं है. जब मैं यहाँ पे आया भी मेरे को 1 महीना हुआ यहाँ पे आए हुए. जब भी मैं यहाँ पे था वो टाइम पे पुरानी गाड़ियाँ थी तो सब गाड़ियों का वजन मेरे को मालूम था. जब यहाँ पे मैं आया तो सभी देखा तो सभी नई गाड़ी आ रही है, सभी नई गाड़ी आ रही है. तो मैं सर से पूछा, बोला उत्तम सर कि क्या वजन है इनका खाली गाड़ी का. तो मेरे को बोले 10,490 जो 1 से स्टार्ट होता है, जो 2 से स्टार्ट होता है उसका 10 टन 100 किलो. अंबरनाथ शहराचा कचरा क्लिअर करण्यासाठी समीक्षेच्या गाड्या इथे आपल्या अंबरनाथ शहरात उचलला जातो. तो कचरा संपूर्ण इथे काट्यावर येतो. तो आम्ही त्यांचं वजन करून घेतो आणि खाली गाडी जे वजन होतं पहिलं स्टार्टला नवीन गाड्या ज्यावेळी आल्या त्यावेळी मी त्या गाड्यांचं खाली गाड्यांचं वजन केलं होतं. तेच वजन आपण आल्यावर आम्ही कंटिन्यू ठेवलेलं आहे आणि त्याच्यातनं आल्यावर गाडी ते मायनस करतो आणि बाकी कचऱ्याचं आपण वजन दाखवतो. एवढं. मग याच्यामध्ये फरक कसा आला? 300 ते 400 किलोचा वजनाचा फरक आलेला आहे यामध्ये अनेक गाड्यांमध्ये. तर त्याबाबत काय सांगता? नवीन गाड्या आल्या होत्या ना त्यावेळी आपण त्याचं वजन केलं होतं. आता ते फरक कसा आला काय आला आपल्याला ते माहिती, पण काट्यावर आम्ही त्या पहिलं वजन केलं होतं. तर त्या नवीन गाड्याचं त्यावेळी तेवढं होतं. आता 10,940 फक्त खाली गाडीचं वजन तेवढं टाका. तो नवीन होता ते बोललो होतो. वजन वाढवा बोललो नाही आम्ही. सर आम्ही क्लिअर बोलतोय. बोला त्याला पाहिजे वजन कधी तो समोर उभा आहे.